नमस्कार, मी शुभांगी कनक किचनमध्ये आपले स्वागत करते। आता आपण कडाकणी करणार आहोत। त्यासाठी मैदा पाव किलो, साखर जाडी साखर मिक्सरला फिरवून घ्यायची आहे अर्धी वाटी। हा नंतर लाटण्यासाठी आपण मैदा घेतलेला आहे। दूध 1 वाटी घेतलेले आहे। 1 टेबलस्पून तेल, पाव वाटी रवा आणि थोडंसं मीठ चवीपुरतं आपण त्याच्यात टाकायचं आहे। आता आपण करायला घेऊया, सुरुवात करूया। आपण मैदा घेऊन मैद्यामध्ये आपण हे तेल मोहन म्हणून वापरायचं आहे। हे आपण कच्चं वापरलात तरी चालेल किंवा गरम करून कडक करून घातलात तरी चालते। दोन्ही प्रकारे आपण ते वापरू शकतोय। हे आपण एकजीव करून घ्यायचं सर्व याच्यामध्ये। मैद्यामध्ये हे तेल सर्व मिक्स करून झालेलं आहे। आपण याच्यात आता अगदी थोडं किंचित मीठ ॲड करायचं। त्याच्यानंतर हा मैदा भिजवलेला आपण, कारण हा मैदा आधी थोड्या वेळ दूध घालून भिजवून घ्यायचा आहे आपल्याला, तो मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर बारीक केलेली साखर ॲड करायची। नंतर आपण हे मैदा भिजवण्यासाठी थोडं थोडं करत आपण दूध ॲड करूया, कारण रवा भिजवलेला होता। जर आपण दूध एकदम घातलं तर पीठ मऊ होऊ शकेल। आपल्याला पीठ मऊ नाही आहे करायचं आहे, थोडं घट्टच ठेवायचं आहे। त्यामुळे आपण हे थोडं थोडं घालून मळून घेऊया। आपला आता हे पीठ मळून झालेलं आहे। थोड्या वेळ जर आपण एकसारखं करून घेऊया, कारण यामध्ये रवा घातलेला आहे, तो भिजलेला आहे। त्यामुळे आता काही खूप मळायची गरज नाही। आता आपण हे कडाकणी लाटू शकतो याचे। आता हे आपलं पीठ तयार आहे। आपण याची आता कडाकणी करायला घेऊया। आपण हे कडाकणी लाटून घेऊया। कडाकण्याला कडेला डिझाईन येण्यासाठी त्याचा एक साचाही मिळतो। गोल केल्यानंतर परत तो साचा त्याच्यावर ठेवायचा, म्हणजे जसं करंजीला डिझाईन येते ना, तशी या कडाकण्यालाही डिझाईन येते। आता एक एक करता आपण ही सर्व लाटून घेऊया। ही पिठावर लाटली तरी चालतात, मोहन असल्यामुळे पिठाशिवाय ही लाटली तरी चालतात। आता ही पूर्ण लाटून तयार आहेत। आता आपण ही तळून घेऊया। मी आधीच तेल कढई ठेवलेलं आहे। आपण ही फुल गॅसवरच ठेवायची। आपल्याला वाटले की थोडं कमी करूया, कारण अजून भाजली जायच्या तोपर्यंत वरूनच म्हणजे करपणं किंवा खरपूस होणं असं दिसतंय, तर आपण थोडी मिडियम करायचं। आपले आता ही तळून झालेले आहेत। थोडी ही खरपूस झाली आहेत, अशीही काढली तरी चालतात।
किंवा ह्यापेक्षा थोडा व्हाईट रंग काढला तरी चालतो. असे खायला छान लागतात. आता या बाकीचे आपण तळून घेऊया. आता या आपल्या तळून झालेल्या आहेत. आपण आता या डिशमध्ये काढून घेऊया. आता हे आपल्या कडाकण्या तयार आहेत. तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.